नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, पीक विम्याच्या संदर्भातली अतिशय महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे. ती माहिती कशा संदर्भातली आहे तर मित्रांनो बघा, पीक विमा हा केवळ कागदावरच राहिलेला आहे. एक नरखेड तालुक्यातील जवळजवळ 11,856 शेतकरी प्रतीक्षेत आहेत. भरपाई रखडल्याने आर्थिक संकट हे शेतकऱ्यांवरती येऊन पडलेलं आहे. जे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळायला पाहिजे होते ते पैसे अजूनही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. मग त्याचं कारण काय आहे, कधीपर्यंत हे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अशीच महत्त्वपूर्ण माहिती आणि विश्वसनीय माहिती तुम्हाला सर्वात आधी फक्त आणि फक्त आपल्या याच यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. तर चला जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. शेतकरी मित्रांनो, नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना दिलासा देण्याऐवजी चिंतेचा विषय ठरत आहे. हेक्टरी 17,000 रुपयांची मदत जाहीर होऊन 3 महिन्यांहून अधिक काळ लोटला असला तरी तालुक्यातील तब्बल 11,856 शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप रुपयालाही जमा झालेला नाही. शेतकरी मित्रांनो, कापणी प्रयोग पूर्ण झाले, नुकसानही निश्चित झाले, तरीही भरपाई रखडल्याने शेतकरी आर्थिक कात्रीत सापडले आहेत. खरीप 2025 हंगामात नरखेड तालुक्यात 11,856 शेतकऱ्यांनी 66 लाखांहून अधिक रुपयांचा विमा हप्ता भरून 9,871.15 हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविला. मात्र अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही विम्याचा लाभ मिळालेला नाही. ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान तालुक्यातील 7ही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीचा फटका बसला. 49,522 हेक्टरपैकी 25,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील पिकांचे 33% अधिक नुकसान झाले. नैसर्गिक आपत्ती असूनही केवळ पीक विमा कापणी प्रयोगच हाच निकष ठेवल्याने अनेक शेतकरी भरपाईपासून वंचित राहिले. काढणीपूर्वी नुकसान झालेल्या पिकांचा यात समावेश होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. यंदा 1 रुपयातील पीक विमा योजना बंद करून पुन्हा हप्ता आकारण्यात आल्याने शेतकऱ्यांची अडचण जी आहे ती वाढलेली आहे. ऑक्टोबरमधील अतिवृष्टीनंतर करण्यात आलेले पंचनामे नोव्हेंबर मध्ये जिल्हाधिकाऱ्यालयाकडे सादर झाले तरी त्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे पीक विमा मिळणार तरी कधी असा सवाल आता शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेला आहे. वेळेवर पीक विमा भरला पण नुकसान भरपाई मिळालेली नाही. पीक गेलं, हातात काहीच उरलं नाही. पावसामुळे संपूर्ण शेती उद्ध्वस्त झाली. पंचनामा होऊन महिने झाले तरी खात्यावर पीक विम्याचा 1 रुपयाही जमा झालेला नाही. विमा काढूनही मदत मिळत नसेल तर विम्याचा उपयोग काय, पूर्णपणे निराश झालो आहोत. कर्ज फेडायचं कसं, पुढच्या हंगामाचं नियोजन कसं करायचं, हा मोठा प्रश्न उभा झाला आहे. मित्रांनो, शासन आणि विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या वेदना समजून घ्याव्या की लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी. मित्रांनो, अशा प्रकारे आता हा पीक विमा जे आहे तो अजूनही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा कसा देता येईल याचं नियोजन सरकारने करावं आणि शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा द्यावा. धन्यवाद.